बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड झाले। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला आज पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आली, तर फरार वाल्मिक कराडही पुण्यातच पोलिसांसमोर शरण आला। पुणे कनेक्शनवरून धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे, मनोज जरांगे यांनी काही सवाल केले। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणातील फरार वाल्मिक कराडही पुण्यातच पोलिसांसमोर शरण आला। आरोपी पुण्यात सापडत असल्यानं हत्या प्रकरणावरून आता संशय व्यक्त करण्यात येत आहे। पुण्यातच सगळे आरोपी सापडले, त्यांना पुण्यात आश्रय कुणी दिला? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी हा सवाल उपस्थित केलाय। हे सगळे एका जागेवर आहेत, म्हणजे हे सगळे म्हणजे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीने ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल। आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत, मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी झाली असा सवाल सुप्रिया सुळेंनी देखील विचारलाय। पण उशिरा का होईना सापडलेत, पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात। पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय। सुटण्यासाठी सामूहिक कट रचला जातोय, कुठला तरी मंत्रीच आरोपींना शिकवतोय असा आरोप मनोज जरांगेंनी केला। 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत, कारण इतके दिवस लपून राहत आहेत। काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत। तर राजकीय वरदहस्त असेल तर तपासात सर्व समोर येईल असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलंय। ते बघा, प्यादे आहेत, वजीर आहेत, राजा आहे, यावर आता भाष्य करण्यापेक्षा यंत्रणेला त्यांचा तपास करू द्या। कोण मास्टर माइंड आहे, काय आहे, याला तपास करू तर द्या ना। एखाद्याचं नाव घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढू शकत नाही। काही कायदेशीर प्रोसिजर असतात, तातडीने कुणावर कारवाई होत नसते तपासामध्ये। आता आपण कोणीही अडथळा आणू नये, तो तपासामध्ये येईल ना।